मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असेल, त्या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे। दिनांक 31 जुलैच्या आधी तुम्हाला महत्त्वाचे काम करून घ्यायचे आहे, अन्यथा तुम्हाला योजनेचा पुढील लाभ मिळणार नाही। आता काय करायचंय तर त्याबाबतची माहिती आपण घेणार आहोत। तर मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे पाहू शकता की महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने हा दिनांक 3 जुलै रोजीचा शासन निर्णय असणार आहे। या शासन निर्णयामध्ये सर्व माहिती आपल्याला पाहता येणार आहे। आता शासन निर्णय काय सांगतोय तर बघा, यामध्ये प्रति जिल्हाधिकारी सर्व जिल्हाधिकारी आहेत त्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी हा जो शासन निर्णय आहे तो लागू होत आहे। केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांच्या हयात दाखल्याबाबत आता आपण पाहिलं आहे की मागील अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल, या योजनांच्या लाभार्थ्यांचे मत आहे की आम्हाला योजनेचे पैसे आले नाहीत, योजनेमध्ये आम्ही पात्र आहे। याबाबत मी आधी देखील आपल्या चॅनलवर माहिती दिलीच आहे की लक्षात घ्या, तुम्हाला जर या योजनेअंतर्गत मागील काही दिवसांपासून पैसे आले नसतील तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं एकमेकाशी लिंक आहे का नाही आणि ते ऑनलाईन दिसतं का नाही ते तपासायचं आहे, जेणेकरून डीबीटी द्वारे मिळणारे पैसे तुम्हाला कुठल्याही प्रकारे मिळण्यात अडचण येत नाही। आणि तेही असल्यास सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला हयातीचा दाखला द्यावा लागतो, म्हणजेच की संबंधित लाभ घेणारी व्यक्ती ही जिवंत आहे किंवा हयात आहे असे तुम्हाला सरकारला दाखवावे लागते, जेणेकरून तुम्हाला योजनेचा लाभ वितरित केला जातो। आता हा शासन निर्णय काय सांगतोय बघा, विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत असलेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येतात। आता या विविध योजनांतर्गत काय आहे की केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या हयात दाखल्याबाबत म्हणजेच की बेनिफिशियरी सत्यपान ऍप विकसित केलेले आहे। बेनिफिशियरी सत्यपान ऍप, आता या ऍप द्वारे केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजे हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने जनरेट करावयाचे असून जनरेट केलेले प्रमाणपत्र NSAP पोर्टलवर अपडेट होणार आहे। थोडक्यात याचा अर्थ घ्या, तुम्हाला आता हयातीचा दाखला तुम्ही यामध्ये ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन द्वारे काढू शकणार आहात। यासाठी तुम्हाला बेनिफिशियरी सत्यपान ऍप या नावाचे ऍप्लिकेशन तुमचा अँड्रॉइड मोबाईल असल्यास गुगल प्ले स्टोर वरून, तुमचा आयफोन असल्यास तुम्हाला या ठिकाणी ऍप स्टोर वरून हे ऍप्लिकेशन डाउनलोड करावे लागणार आहे। आता हे डाउनलोड केल्यानंतर बघा, केंद्र शासनामार्फत दिनांक 14 व 15 जुलै 2025 रोजी परफॉर्मन्स रिव्ह्यू कमिटीची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित केली असून सदर बैठकीत बेनिफिशियरी सत्यपान ऍप बाबत आढावा घेणार येणार आहे। आता हे सांगितलं होतं त्यांनी, बेनिफिशियरी जे ऍप आपलं असणार आहे त्या ऍप बद्दल, सत्यपान ऍप, या ऍप वर जाऊन तुम्हाला काय करावे लागणार आहे की या ऍप मध्ये तुम्ही तुमचा चेहरा दाखवून त्या ठिकाणी तुमचा चेहरा स्कॅन करून तुम्ही यामध्ये हयात असल्याचं अपडेट होणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असणार आहे किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना असेल किंवा इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना असेल, या सर्व योजनांच्या लाभासाठी महत्त्वाचे असणारे हे हयातीचा दाखला तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि हयातीचे प्रमाणपत्र अथवा दाखला मिळाल्यानंतर तुम्हाला या योजनांचे पुढील सर्व पैसे मिळण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। त्यामुळेच ही अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे। ही माहिती जास्तीत जास्त संजय गांधी निराधार योजना असतील किंवा इतर योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पाठवायला विसरू नका, कारण यापुढे महिन्याला 2500 रुपये मिळणार आहेत आणि हे 2500 रुपये तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्हाला ही बाब करणे महत्त्वाचे असणार आहे, अन्यथा तुमचे यापुढे देखील पैसे येणे बंदच राहणार आहे। त्यामुळे ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। तसेच अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब देखील करून घ्या,
जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती सर्वात आधी आणि सविस्तर पद्धतीने दिली जाणार आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत इतर कोणतेही तुमचे शंका असेल किंवा तुमचे कुठल्याही व्हिडिओचे टॉपिक असतील त्याबद्दल तुम्ही कमेंट करून सांगा। आपण त्याबाबतची सर्व सविस्तर माहिती नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येऊ। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।